मंडळी, आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते कारण की थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, तर त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हते शूट करू शकत. तर आज तुम्हाला माहितीच आहे की आता मार्गशीर्ष चालू झालेला आहे, तर उद्या आहे पहिला गुरुवार. तर आज सगळी तयारी करायला लागणार आपल्याला, कारण की उद्या तर आपला गुरुवारचा स्टार्ट होतो आहे, पहिला गुरुवार. तर त्याची तयारी आजपासून, म्हणजे सगळं सामान जे लागणारे फळे सगळे जाऊन घेऊन यायचं आहे मार्केटमधून. तर आता महिनाभर तरी आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज वगैरे सगळं आता बंद. आम्ही सुद्धा नाही खात घरामध्ये, 1-1.5 महिना तर नाहीच नॉनव्हेज बनणार. तर मोबाईलमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे माझे ब्लॉगच नव्हतं बनत. आणि काही ब्लॉग झालेले आहे शूट, पण ते मी आता नाही एडिटिंग करून टाकू शकत, खूप वेळ झालेला आहे. तर चला, आज जायचं आहे मार्केटला. खूप दिवसानंतर तुम्हाला मी ऋतुजा दाखवणार आहे. आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते ना आपण. खूप दिवस ब्लॉगच नव्हता शूट केला. आम्हाला पण जायचं आहे मार्केटमध्ये सगळं साहित्य घ्यायला गुरुवारचं. तर आता पटकन जेवण आटपते. आता तर 7 वाजले, देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आता पटकन काम आटपावरते. ऋतुजाला पण घेऊन जाते सोबत. हां, तर त्याला पहिलं सांगितलं तिचा अभ्यास पूर्ण करून घ्यायला. भूक लागली, आता बाहेर गेल्यावर तुला काहीतरी देते, ठीक आहे? आता मला वेळ नाही आहे. चालेल, चला थोड्या वेळानंतर भेटते, जेवण वगैरे आवडते, भेटूया थोड्याच वेळात. निघाली आता मार्केटला जायला. तुझ्या गेली आहे खाली. तर धूळ माती आहे ना, की मला तर घुटण होते पूर्ण धूळ मातीने. आता किती दिवस मला खूप त्रास होतोय. या टायमामध्ये वातावरण एकदम खराब असल्यामुळे, म्हणजे थंडीचा आहे मोसम, पण माझं काय होतं, बाहेरचं सगळं वातावरणामुळे ना माझा पूर्ण जो आतमध्ये पूर्ण जो आपला गला बोलतात ना, ते इन्फेक्शन खूप होतो, एकदम कोरडा होतो. आणि मग त्याने मला खोकला वगैरे चालू होतो. त्याच्यामुळे मग मी आता स्कार्फ बांधते. मास्क घालायला नाही जमत, मास्क खूपच घुटण होते. आता स्कार्फ बांधते आणि निघते बाहेर. चला, थोडं सगळं सामान घेऊन येऊया. फळं पण आणायचे, फुलं पण आणायचे, सगळं लागणारे साहित्य घेऊन येऊया. मार्केटला पोचलो आहोत. चल. हां, तुला लगेच लागली भूक. तर घरी आली आहे. सगळं सामान जितकं हवं होतं तितकं सगळं घेऊन आली. फुले सगळं मिळाले, घेऊन आले. आणि दमले ना ऋतुजाने चालून आणि त्याच्यामध्ये ऋतुजाला कपडे पण घ्यायचे होते. तर तिला जीन्स वगैरे घ्यायची होती. तर ते कपडे वगैरे घ्यायला सगळं मला उशीर झाला आणि मला शूट पण नाही करायला मिळालं. तर आलो घरी, चेंज वगैरे केला, त्यानंतर जेवण वगैरे सगळं गरम केलं. आणि आता तुझ्याला खायचे थेपले. जेवण गरम करायला ठेवलं आणि बोलते मम्मी मला थेपले खायचे, मला डाळ भात नको. जेवण गरम केलं तसंच ठेवलं. तिचे पप्पा बोलले तिला 2-3 बनवू तिच्यासाठी. तर मग आता अजून काही 10 नाही वाजले,
जेवायला 2 वेळ आहे थोडंसं, तर म्हटलं त्याच्यासाठी 2-3 थेपले बनवते. तर ती खाईन ना तर खाणार नाही, बोलते मला जेवायलाच नको. तर चला थेपल्यांची तयारी करते. ना माझा उपवास आहे ना, उपवास सोडायला ते काय वालाची अद्रक, लसूण आणि मिरची एकामध्येच वाटून घेतली, अलग अलग नाही वाटली, एकच वाटून घेतली. आता तर इथे अद्रक, मिरची, लसूण जास्ती वापरलेली आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं मसाला घातला आहे. धना पावडर, थोडी साखर, मीठ आणि थोडं लाल तिखट, हळदी पावडर. आता आपण इथे दहीसुद्धा घालू थोडं. तुम्हाला तर माहितीच आहे, मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, थेपल्यांचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सफेद तीळ घालायला कधीच विसरायचं नाही, ते सुद्धा घालते. तर इथे पीठ मळून घेतलं. तुझ्यासाठी इतकेच बनवते, तुझ्याच नाही, तुझ्याचं 2च खाईल, इतकेच बनवते. बाकी हा सगळं तर पीठ ठेवून देते मी, सकाळी मग नाश्त्याला बनवेल. तर इथे आपलं सगळं जे साहित्य आणलेलं आहे ते मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते, नाहीतर सकाळपर्यंत मग फुलं जे आहेत ते आपली खराब होतील. इथे आपले देवाची फुलं आहेत, इकडे हार आहेत 2, ते तिथे परत हे पानं आहेत, ते सगळं मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. तर सगळी कामे वगैरे आवरली, जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे सगळी कामं आवरून घेतली, भांडी वगैरे घासली, केसाला थोडं तेल लावलं आहे, एकदम चुक्कू झाले केस. तर देवाची फुलं वगैरे होती, तर हार वगैरे बनवून ठेवले, मग सकाळची खूप घाई होते सगळं कामं आवरताना, त्याच्यामुळे सगळे हार वगैरे बनवले. आणि ऋतुजाचे पप्पा काका तर झोपले. आता झालं टाईम पण झालं, 11:30 वाजले. सकाळी सुद्धा लवकर उठायला लागतो. आणि आता आपले रेग्युलर जे असतील